नमस्कार सगळ्यांक माय मोगाचो येवकार. गोयची दुर्गा माता म्हणपाक शकता आमी हांकां ताईक. आमी ताईचें बालपण ह्यो सगळो आमी फाटल्या व्हिडिओन पळयल्लें. आमी ह्या व्हिडिओन स्पेशली ताई जेलीन जे आसली आनी जेलीचो एनवायरमेंट जे ताईन सगळें स्ट्रगल केला जेलीन, तो स्ट्रगल ताईन गावला वो फूल आमकां ह्या व्हिडिओनसून गावतलो, म्हणल्यार ह्या व्हिडिओन आमकां पळोवपाक गावतलो. ताई तुमी सुरवात करूं शकता, सांगू शकता मला फूल स्टोरी कशी काय होती. प्रवास म्हणजे असा झाला, सुरुवातीचा प्रवास तुम्हाला मी सांगितला आहे. आणि जेव्हा शिक्षा झाली, शिक्षेच्या अगोदर कुणाला कुणी भेटायचं नाही, कुणी कुणाकडे बोलायचं नाही. आणि आम्हाला पिंजऱ्यात ठेवलं होतं. जवळजवळ 12, 15, 16 कितीतरी पिंजरे आहेत ते आत पोलीस चौकीवर पणजीच्या. आणि तिचा प्रत्येक पिंजऱ्या म्हणजे 3-3 माणसं आम्ही होतो. आणि मला जेव्हा मार पडून नंतर मग जवळजवळ 2-3 महिने झाले, तेव्हा मला सिंधुताई देशपांडेच्या, सुधाताई जोशींच्या खोलीमध्ये ठेवलं. मी आणि एक सुधाताई जोशी आणि एक काणकोणची होती मुलगी, नाव आठवत नाही मला. अशी आम्ही तिघीजणी होतो. आणि नंतर लाईननं त्या होत्या ना, पिंजरे लाईन नव्हते, तिथं आम्हाला बायकांना एका लाईनला ठेवलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला मध्ये एक वाट जायला आणि दुसऱ्या बाजूचे पिंजरे होते. तिथं असे पिंजऱ्यांची त्यांनी व्यवस्था केलेली होती की तू या पिंजऱ्यातलं माणूस त्या पिंजऱ्यात दिसणार नाही आणि बोलायलाही येणार नाही त्याला. आणि तिथं पोलीस असायचे नाही, बोलायला देत नव्हते अजिबात, कोणाकडे बोलायचं नाही. मला 3 महिने ठेवले नाही एकाच जागेवरती. तुमचं कसं काय होतं 3 महिने, कसे राहिले तुम्ही? कसं म्हणजे तो पिंजरा म्हणजे तो ह्याचा वाघाचा पिंजरा नव्हे, साधारण जागा होती, 2-3 होईल तशी. आणि फरशी ती आणि तिथं झोपायला करायला जागा होती. पण माइंड स्टेबल कसं ठेवलं का म्हणतो मी, ते 3 महिन्यात काय नसताना असं सगळं. 3 महिने 8-10 महिने होतो आम्ही. 3 महिने तुम्ही एकटे होता ना तिकडे? हां, मी एकटे होते. तिथं काय करणार, पुन्हा बोलणं नाही, काही नाही. एक जवळजवळ 2 महिन्यांनी आईनं मला पुस्तक आणून दिलं वाचायला. म्हणजे त्यांच्या परवानगीनंच ते पुस्तक वाचत होते मी. आणि नंतर काय केलं मी, ते माणूस रिकामा असल्यावर डोक्यात विचार येतात ना, तर लेख लिहायला सुरुवात केली. लेख कसे लिहिले मी, तू म्हणणार कागद कुठून आणला, पेन्सिल कुठून आणली. तर पहिल्यांदा आम्हाला काहीच देत नव्हते. पण जे पोलीस होते ना, ते काय करायचे, भजी खायचे आणि पांढऱ्या कागदात भजी बांधून आणायचे ते. आणि त्या पुरुष कैद्यांनाही ते द्यायचे आणून. आणि ती काय करायचे, ते असा चोळामोळा करून कागद फेकायचे ते तिथं. आणि मी होते ते संडासाच्या बाजूलाच होते. 3 संडास यांचे पुरुषांचे. आमच्या 3 खोल्या. एका खोलीत नागा गोरे आणि शिरू बाहुली, म्हणजे एका खोलीत मी, आणि पलीकडच्या खोलीत आणि कोणतरी होतं. आणि नंतर 7-8 महिन्यांनी रानडेला एका कोपऱ्यातल्या खोलीत नेऊन ठेवलं. असे ते होते. त्या खोल्या साधारण बऱ्या होत्या पिंजऱ्यापेक्षा. आणि संडास होते ते. आणि आमचंच तिथं संडास बाथरूम आमचा तिकडेच होता. आणि मोकळी जागा होती तिथं. आणजाणं ते हे टाकायचे. म्हणजे जेव्हा मला बाथरूमला वगैरे काढायचे, आंघोळीला काढायचे ना, त्या म्हणजे माझं तोंड चांगलं होतं. आणि त्यामुळं मला पोलीसही चांगले वागवायचे. आणि सुपचेप म्हणजे जे किल्ली काढायचे आम्हाला बाहेर काढायला, ते सुद्धा खूप, म्हणजे मला खूप 2-3 मारला ना, त्यामुळे त्यांना खूप कीव आली. ते अगदी हातपाय सुजलेले होते. ते त्यांना कीव आली, तू घाबरू नकोस, काही नाही, आता नाही तुला मारणार, आता नाही मारणार म्हणून 2दा परत नेलं. पण ते धीर द्यायचे मला. तर ते मला खूप चांगले. आणि बाहेर काढ म्हटल्यावर ते काढायचे बाथरूमला वगैरे. सुपचेप मेतेल म्हणून होते आणि गोयकार होते ते. आणि पोलीस होते ना, ते पण पोलिसाकडे चांगलं बोलवून करून आम्ही त्याला आपलंसं केलं होतं. पोलिसांना पण पोलीस म्हणजे हॅक असे नव्हते ते. पूर्वी त्रास करायचे, पण गोड बोलून त्याला आम्ही आपलंसं केलेलं. आणि काल तुम्हाला कसं मी सांगितलं गोव्याबद्दल, पुढं तुम्ही कसं कराल, त्या पद्धतीने आम्ही त्यांना आपलेसे करत होतो. आणि ते सांगितलेलं ऐकायचे. तर मी ते कागद आणायचे.
कागद सगळे असे एवढे गुठले घेऊन येत होते मी गोळा करून लोक आणि रिकामी ना मी ते सगळे छान बरे हातानं हे करून दाळून ठेवलेले मी आणि त्याच्यावर मी लेख लिहित होते. कसे लिहित पेन? हां, पेन्सिल एक पहिल्यांदा एक पेन्सिल मिळाली मला वाटेल आंघोळीला जाताना, कुणाची कोण जाणे बरी होती. आणि नंतर मी काय केलं, आई भेटायला आली, आईला म्हटलं त्यांना विचारायला मला एक पेन आणून दे गं आणि पेन्सिली 2-4 आणून दे गं. तर त्यांना विचारून त्यानं मग कधी 3-4 महिन्यानंतर, पण तोपर्यंत मी ते दाळा करून ठेवलेले आहे पेपर आणि त्याच्यावर मी लिहित होते. आणि ते लिहून झाल्यावर नंतर मी भिंतीवर लिहायला लागले. हो, भिंतीवर लिहायला पेपर संपले ना आणि भिंतीवर लिहित होते. तर भिंतीवर नंतर लिहायचं माझं भिंतीवर कधी फातराने नाही पेन्सिलीनं लिहित होते. अशा पद्धतीची भिंत होती ती, पेन्सिलीनं लिहित होते. आणि पोलिसावरून एक ब्लेड आणून घेतली होती, ब्लेडचं पाकिट ते, आणि ते उशीखाली ठेवलेलं मी. तो करायला वगैरेच होता नव्यानं. आणि अशा पद्धतीनं जिथं हात पोचतो तिथपर्यंत मी ते गाणी लिहित होते. याच्यावर आमच्या पिंजऱ्यासमोरच्या पिंजऱ्यामध्ये काल तुम्हाला म्हटलं होतं मी पुरुषांना मारून मारून आणून घालत होते, रक्तबंबाळ झालेलं होतं, बघवत नव्हतं. तेव्हा गोमंतकावर एक हे उठं उठं गोमंतक शत्रुवाचं क्रूर नीट ना दिसे तयाचं नीट न्यायाची चवाट, असं एक हे लिहिलेलं. आणि शेवटी एक लिहिलेलं भारताला म्हणजे बघवत नाही झालं आम्हाला त्यांना मारलेलं, प्रेत कशी आणून टाकलेली. तर त्याच्यावर याच्या मंदिरावर लेख लिहिला होता. तो लेख तुम्हाला आठवतो? तुम्ही सांगू शकता लेख तो काय थोडक्यात? त्याच्यावर लिहिलेला तो भरपूर आहे. तो म्हणजे तो माणूस कसा दुष्ट आहे, हा मोंतेरो हा क्रूर आहे, राक्षस आहे, अशा पद्धतीचे मी तिचं हे म्हणते. त्याने अनेक लोकांना त्यानं मारून टाकलं आणि तो पैसे खातो, म्हणजे पकडून निरपराध लोकांना सुद्धा पकडून आणतो आणि त्यांच्या माणसांना बोलवतो घरून, मला अमके पैसे द्या, त्यांना सोडतो, असं सांगून अशा पद्धतीचा मी तो लेख लिहिला होता तिथं. आणि चांगला मोठा. आणि दुसऱ्या बाजूला लिहिला होता काय, ये भारत धावत जगतरी तुरुंगामध्ये तुझी लेकरे वाट पाहती किती हर्षमय, बोलावी ती तुझं अतिवेगाने ये भारत धावत जगतरी. असं मोठं ते आहे, मग पाहिजे तर देईन मी तुला. अशा पद्धतीचं ते मी हे लिहिलं. गोवा झाला जुलमाचे घर तुरुंगी गेले वीर बराबर, ऐकून येई तू त्यांचा स्वर ये भारत धावत. वाट पाहिली आम्ही किती रे, मार खाऊन श्रमलो गौरे, जखमानी बघ भंगली शरीरे, अंत पाहसी आता किती रे. अशा पद्धतीचं दुसऱ्या बाजूला लिहिलं. आणि इथं त्याचं सगळं क्रूरपणा सगळं लिहिला होता. आता आम्ही मरणारच नव्हे, मार खाऊन आता मरणारच, हे सांगून तरी मरू नये असं म्हणते. त्याच्यावर मी हा लेख आणि पलीकडच्या बाजूला आता तुला गोमंतकावर भारतावर लिहिलेलं ते गाणं अशी लिहि. तर त्याला एक दिवस एक पोलीस आला गोव्याचा, तो त्यानं ते वाचलं आणि त्याला सांगितलं जाऊन असं असं तुझं नाव आहे तिथं काहीतरी लिहिलं आहे तिनं म्हणून. आणि वही मी लिहिली होती, आईनं मला वही आणून दिली होती. त्या वहीवर गाणी सगळे बरीच गाणी लिहिली, सुचतं ना गाणं, जवळ 8-10 गाणी लिहिलं. आईवर लिहिलं होतं, भारतावर आता लिहिलं ते, त्यानंतर माणसावर लिहिलं होतं, पाखरावर लिहिलं होतं, अशी गाणी लिहिली होती. आणि ते लेख लिहिले होते. एवढी वही होती माझी, मी उशीखाली मारून ठेवत होते. तर तो आला, त्यानं सांगितल्यावर आणि ते वाचलं त्यानं. वाचल्या आता त्याला मारायलाच नव्हतं ना, मला पुढे 2-3 वेळा मारलं होतं, सुजलं होतं, दात पडले होते. आणि तो हा कमांडर येऊन गेला होता ना, तिला हात लावायचा नाही हात आणि सांगितलं होतं त्यानं. तर झालं. बघितल्याबरोबर त्यानं काय केलं, मला भरपूर बोलला वगैरे, मारता येत नाही त्यानं. तिथे कपडे होते माझे, उशी होती, हे होतं, ते काढलं इकडं तिकडं. त्याबरोबर त्याला ती बुक सापडली. हे मिळालं. अरे देवा म्हटलं आता काय करणार. मी पटकन ती हातात घेतली. हातात घेतल्यानंतर काय केलं,
पोलिसाकडे दिलं. त्याला सांगितलं नळाखाली धर आणि सगळं धुवून टाकून सांगितलं. टाकलं धुवून. अरे होय, सगळं काय संबंध मी काय लिहिलं होतं तुम्हा मुलांना सुद्धा त्याचा उपयोग झाला असता. असं काय काय लिहिलं होतं त्याच्यावर, एवढा बुक होता तो. सगळं त्यानं फाडून आणि हे करून माझं जीवनच हे करून टाकलं त्यानं, कळणार काय करणार. आणि ते हे पुसून टाकलं रंगानं सगळं. पण त्याला मी एक सांगितलं, बघ तू ते म्हटलं माझी वही धुवून टाकली, हे पुसलं तो, पण इथं येतो तू काहीच करू शकणार नाही. राग आला मला आणि सांगितलं या माझ्या हृदयात आहे ना ते तू काढू शकणार नाही म्हटलं. तर म्हणाला बघतो बघतो म्हणायला लागला मला. बघ म्हणून सांगितलं मी. काय मरणार नव्हे, कशाला घाबरायचं. त्याच्यानंतर झालं 14 वर्षांची शिक्षा देणार म्हणत होता. तुला कुसवणार म्हणत होता तो. तुला मी तुरुंगात कुसवणार, तुला कशीच सोडणार नाही. मी म्हटलं कुसवून नाही तुम्ही त्याला. आणि हे शिक्षा देणार तर त्याला प्रूफ पाहिजे ना. प्रूफ त्याला काहीच मिळालं नाही माझं. आता आम्ही घरची सगळे हे येत होते, फ्रीडम फायटर येत होते, ते सगळं ते ओके. पण खुनाचं हे त्याला आम्हाला खुनाच्या ह्यानं धरले होते ना, पण खुनाचं प्रूफ आमचं मिळालं नाही त्याला. भाऊ होता रे, पण मी त्याच्यात नव्हते, कळणार आम्हाला मुलींना कुठं हे करतात. तर ते प्रूफ मिळालं नाही म्हटल्यावर त्याला 14 वर्ष शिक्षा द्यायला मिळत नाही नव्हे. म्हणून त्यानं काय केलं, सगळ्या शिक्षा झालेल्या बायकांबरोबर मला मेन याच्यामध्ये पाठवलं, मडगावला पाठवलं. मडगावला पाठवल्यावर नंतर 1.5-2 वर्ष झाले, 2.5 वर्ष आहे मी आपली तिकडे. पण तसं ठेवता येत नाही ना. म्हटल्यावर एक दिवस एक अधिकारी आला आणि मडगावला आणि म्हणायला लागला, तोच मेतेल सुपचेप, तुला म्हणायला लागला आता घरी जायचं, तुला सोडलंय आम्ही म्हणायला लागला, आमचे घरी जा. शरद शिरवईकरला सोडायचं होतं, मला सोडलं ते चुकून त्याने. शरद शिरवईकर म्हणजे शारदा म्हणायला येत नव्हतं त्याला, शरदच म्हणत होते सगळे पोलीस बी. शरद शिरवईकरला सोडायचं होतं, ते शरद सावईकरला सोडलं. तिकडून म्हणजे मी पुण्यात गेलेले ते. हां, तिकडून नाही, मी घरी आले, मला माहीतच नाही ना हे. शिरवईकरला सोडायचं होतं, ते मला सोडलं हे मला माहीत नाही. मला सोडल्यावर मी घरी गेले सवयीला. घरी गेल्यावर झालं सगळ्यांना आनंद झाला. 2-3 दिवस झाले तोच सुपचेप आला आणि वडील सुटले होते जेव्हा. वडिलांना काही कर म्हणायला लागला, हिला बाहेर पाठव. मडगावला सगळं हे, मडगावला गेल्यावर आम्ही जेवण खाण आमचं आम्ही बनवायचो सगळं. आम्हाला दिवसाला 2 रुपये का 2 रुपयेच मिळायचे दिवसाला. तिकडे गॅस मला चुले मेन सगळं असायचे. होय होतं, सगळे मिळून बनवायचे सगळे. होय आम्ही सगळे मिळून पाळ्या घातल्या. कोणी भांडे घासायचे, कोणी हे निवडायचं, कोणी शिजवायचं, अशा पाळ्या घालून आणि कोणी सगळं करायचं, ते आम्ही करत होतो. तिकडे काही प्रॉब्लेम झाला नाही? नाही, तिथं घरासारखं मडगावला. इथं पणजीला खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूपच त्रास झाला. पण तिथं आम्ही घरासारखं होतो, सगळे मिळून मिसळून अशी आम्ही होतो. आणि अकस्मात मगाशी सांगितलं होतं ते सोडायला आला, तो सोडले गेले घरी. मी घरी गेले आणि तो माणूस आला, तोच वडिलांना मला चुकून सोडलंय म्हणायला लागला, काही करा नाही, हिला बाहेर पाठव. आता बाहेर पाठव म्हटलं, पासपोर्ट आहे ना, पासपोर्टवर बघितलं त्याने माझं नाव हे केलं तर आमचं काय नशिबानं आम्ही फोंड्याला सावईची सगळे सावई वेऱ्याचे फोंड्याला, पणजीला नव्हे. ताबडतोब त्याच्याच जीपमधून वडील फोंड्याला गेले. आमचं काय काय हवं ते पासपोर्टला ते घेऊन ते गेले. तिथं माझा आणि माझ्या धाकट्या बहिणीच्या दोघांचे पासपोर्ट गेला आणि पासपोर्टला लवकर मिळत नव्हता. आमचा 3-4 दिवसात मिळाला. म्हणजे नशीब नव्हे. ते पासपोर्ट आणला आणि त्याने काय भरले, हे पूर्वी बॅगा कुठल्या पिशव्या, दोघींच्या पिशव्या भरल्या वडिलांनी आणि दोघींना आणून इथं
फोंड्याला बसवर बसवलं. कुठली बस? कारवारला जाणारी. कारवार हद्दीवर मग सगळं बुश कंपनी काय सांगू सगळी तपासणी होत होती. बुश काय शब्द पोर्तुगीज, ते सगळं तपासणी होऊन नंतर पलीकडे जायचं कारवारला. आणि कारवारला मग पुण्यातली बस होती. आता पुण्यात जायचं कशाला ठरवलं? माझ्या शेजारी होते ते नागागोरे शिरवागोले माई पुण्यातले. नशीब माझं, मी त्यांना जाताना काय म्हटलं ते त्यांना सोडल्यावर, नाना मला तुमचा ॲड्रेस द्या हो. म्हटल्यावर त्यांनी काय मला बुद्धी झाली कोण जाणे, मी तो ॲड्रेस त्यांचा दोघांचाही घेतला होता आणि तो जपून ठेवला होता मी ते गेल्यावर. आणि तो घरी घेऊन पडतो ना इकडे तिकडे, तो नशिबानं मी घेऊन आले तो ॲड्रेस बरोबर घेतला आणि आम्ही बसवर बसलो. सगळे आमचे पोटल्या सगळ्या दिल्या. वडिलांनी पाठ केली. 50 रुपये काहीतरी दिले होते त्याने पोर्तुगीज. आणि तुमचं नशीब आणि तुम्ही असं वाटलं आणि पाठ फिरवली. एक धाकटी बहीण होती माझी. गेलो गोव्यातून पणजीत आलो ते त्याच्याबरोबर. पणजीसुद्धा म्हणतात तशी बघितली नव्हती काय. तर झालं आता काय करणार, तिकीट आला. पोर्तुगीज म्हटल्या कारवारपर्यंत आमचे ते पोर्तुगीज चालले. मग आम्हाला तेवढं डोकं नव्हतं रे, चालणार नाही. आणि कुठले देणार होते वडील, पुरे पोर्तुगीज पैसेच ना सगळे. झालं कारवारला पोचल्यावर उतरले सगळ्याबरोबर आम्ही उतरलो. आणि ही तपासणी ते तू जातो ना तुझ्या मागून मी, अशा पद्धतीनं गेलो. आणि तपासणी झाली. ते पलीकडे गेले. एकट्या दोघांना पकडलं आम्ही असंच मनानं. आणि त्यांच्या मागून गेलो आम्ही, कळणार ते कुठं जातात तिथं गेलो. आणि तिकडं गेलो, हद्द पार केली. आणि आमच्याकडे काहीच नव्हतं नव्हे. लगेच आमचं झालं. आणि ते कोण होते ना त्यांना थांबलो बाहेर जाऊन आणि त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. ते गेले हॉटेलमध्ये म्हटल्यावर पैसे द्यायला पाहिजे ना, हे संपले तर काय करणार. पण गेलो. आणि तो कुठल्या खोलीत गेला ना माणूस एकटा, आणि दुसऱ्यावर नजर ठेवली. हा कोण माणूस गेला होता ना त्याच्यात ते ओळखीचा नव्हे. आणि त्याच्या खोलीच्या बाहेरच्या बाजूला आम्ही बसलो रात्रभर. 5 वाजता बस. रात्रभर आम्ही दोघी बसलो, कारण तो सोडून जाईल तर आम्हाला पटकन जाईल तर. आणि 4 वाजता उठून तोंड मीठ धुतलं आम्ही. उठून म्हणजे आम्ही बसूनच होतो. तो आला 5 वाजता आला, तोंड मी त्यानं धुतलं. मग त्याच्या मागून गेलो हळूच. तो कुठं जातो त्या बसवर. आणि त्याला जाता म्हटलं तुम्ही कुठं जाता, याची पुण्याला जाणारी बस तुम्हाला माहीत आहे का? नाही मी पण पुण्यालाच चाललो म्हणायला लागलो तो. मी दाखवतो या तुम्ही सांगितलं त्याला. आणि त्याच्याबरोबर पुण्याला त्या बसवर गेलो. बसवर बसलो. बस सुटली. साधारण अर्ध्या तासात तिकीट करून आला होते. ते पैसे त्याला दिले. हे चालत नाही बाळा, हे पोर्तुगीज पैसे चालत नाही, दुसरे दे म्हटलं. तो पुढं गेला. परत येणार होता ना, दुसरे दे कुठले देणार. बहीण लागली रडायला. अरे मध्येच उतरवलं तर काय करावं काहीच सुचना. ती आली मोठ्यानं रडायला. आता काय करणार, मला काही सूचना झालं. आणि पहिली वेळ ही बाहेर जायची. तर एक देवासारखा कोणीतरी मागून कोणतरी आला आणि त्याला म्हणालं, तो परत आला आमच्याजवळ. तर मी म्हटलं आमच्याकडे आणि पैसे नाही असं म्हटलं. तो उतरवेल तो कुठेही मध्ये. तर मग तो आला आणि म्हणायला मी काढतो तिकीटाची. आणि त्यानं तिकीट काढले. 2 तिकिटी काढल्या. 2 आणि ह्या हरवू नका, व्यवस्थित ठेवा असं सांगितलं. आणि तो गेला. बस सुटली. मी थँक्स म्हणायला प्रत्येकाला जाऊन विचारलं, मग तुम्ही आमची तिकीट काढली तुम्ही, कारण अबूज होतं ना माणूस, तोंड कुठं बघणार. तिलाची तिकीट दिली, बरं झालं रे असं झालं. तर प्रत्येकाला विचारलं, ह्या बाजूला विचारलं, त्या बाजूला, दोन्ही बाजूला विचारलं. कुणीच म्हटलं आम्ही नाही काढले. असं कोण देवासारखा आला माहिती नाही, कळणार. झालं. तो कोण हे होता ना त्यानं काढली नव्हती.
ज्याच्या मागून आम्ही गेलो ना त्यांना ते मी नाही काढले म्हणाला तो. आणि त्याला पुण्यात आपण उतरतो म्हणून सांगितलं होतं, तर तो मध्येच कुठं उतरला आणि कुणाला तरी सांगितलं हे यांना पुण्यात उतरल्यावर बघा जरा काय सांगतात ते. झालं गेलो आम्ही पुण्यात स्टेशनवर उतरायचं म्हणून सांगितलं होतं. स्टेशनवर उतरलो आणि बघायला लागलो इकडे तिकडे, कारण ओळखीचा तर कोणी नाही ना. रिक्षा बघायची, ॲड्रेस आहे पण रिक्षा कुठं मिळते ती माहिती नाही. पूर्वी येऊन थांबत नव्हत्या रिक्षा, पण एक माणूस आला आणि आमच्या जवळ रिक्षा थांबवली. रिक्षा हे कुणाला न्यायला जात तुम्ही काय? नाही तुम्हालाच मिळायला लागला बघा. कुणी सांगितलं? तो माणूस मिळाला त्यानं, आणि त्यानं पैसे सुद्धा दिले होते. कोण होता तो माणूस? कोण जाणे, कोण आम्हाला काहीच माहिती नाही तो कोण माणूस आणि काय ते. आणि त्यानं सांगितलं तुम्हालाच रिक्षा आणली आहे. आणि सांगितलं तो नाहीच, दिसलाच नाही. आणि गेला आम्ही बरोबर. त्यानं ॲड्रेस त्याला सांगा म्हणून सांगितलं आम्ही. त्यानं बरोबर उतरवलं आणि मी पैसे काढले. ते पोर्तुगीजच होते ना. नाही पैसे दिले तुमचे म्हणायला लागला. त्या माणसानं दिले आहेत पैसे. आश्चर्य नव्हे, देवासारखं. तर झालं. तिथून नंतर ना गोऱ्याकडे गेलो, गोऱ्याकडे थांबलो. मला गाण्याची खूप आवड होती, खूप म्हणजे खूपच. इतकी होती की पूर्वी काय हॉटेलमध्ये वगैरे ते रेडिओवर गाणे लावायचे. जाताना म्हणजे सायकल थांबायची आपण, इतकं मला वेळ होतं. तर मी त्यांना काय सांगितलं, जिथं गाणं शिकवतात तिथं मला पुढं शिकायचं आहे आणि गाणं पण शिकायचं आहे मला, तशा ठिकाणी पाठवा असं सांगितलं नागागोऱ्यांना. त्याने शिरूबाहुली माई आणि त्याने काय हे केले आणि मला हिंगण्यामध्ये घातलं. दोघींनाही नेलं हिंगण्यामध्ये. पण तिथं कसं सांग, नादार विद्यार्थी. नादार म्हणजे काय, पैसे न घेता शिकवत होते ते. तर नादार विद्यार्थीने 2 बहिणींना घेत नव्हते, भावांना 2 बहिणी असं घेत नव्हते. म्हटल्यावर मला एकटीला ठेवलं त्याने, तिला नाही ठेवलं. तिला नंतर ते घेऊन आले आणि ताटातूट झाली आमची. आम्ही दोघीच एकमेकीला होतो ना. झालं शेवटी काय करणार, तिला ताप आला. हो, गोरी आमच्याकडे होती, एकटी झाली ना, आई बाप नाही कोणी नाही. पण सिंधुताई देशपांडे होती ना, तिला मी सुट्टी झाली की तिच्याकडे जात होते. मी ती 15-20 दिवस इथं राहिली. तिला भेटले मी, तिला घेऊन मी तिकडं गेले. कुठं, सिंधुताईकडे. परत आणलं इकडं. किती लांब राहत होती तुमच्या? ती बरीच लांब होती. बरीच म्हणजे आता कसं रे, स्टँड जाऊन इकडे मिरामारला नाही तर तालेगावला 3-4 किलोमीटर. 3-4 किलोमीटर. तर आणि रिक्षा तुला पोचवत होता. रिक्षाला ॲड्रेस गेला ना, मी रिक्षा पोचवत होता. तर तिकडं तिला सांगितलं असं असं झालं. नाही, तिला मी गेले आणि असं असं झालं आहे, तर तिची सोय करायला पाहिजे सांगितलं. तर सिंधुताईनं आणि तिच्या भावानं त्यांना भेटायला गेले. मी मग गेले लगेच, मला थांबता येत नाही ना, मी गेले. आणि त्यांना ती भेटली बहिणीला गोरेकडे जाऊन. तर तिला ताप भरलेला, तिला आणलं त्याने. तिला एकटीला झोपवलं होतं. वर आणि खाली अशी हे त्यांचे होते, वरती सगळी राहत होते, खाली कोण नाही. मी आणि आम्ही दोघी बहीण. आणि ती एकटी झाली ना, यानं तिला ताप आला वाटतं. झालं मग तिला घेऊन गेली ती आपल्या घरी. व्यवस्थित डॉक्टरला दाखवलं, औषध आणलं, चांगली केली. आणि तिला शिकायचं आहे ना, कोल्हापूरला हिंदकन्या छात्रालय असं नादार विद्यार्थी आहे. कशी परिस्थिती बघा, घरी होतं सगळं, पण आम्ही असे सगळं होतं म्हणजे काय रे, खाण्यापिण्यापुरतं होतं. कारण त्या राक्षसानं आमच्या घरी जाऊन सगळं धान्य हे ते सगळं उचकून टाकलेलं. तो गेला होता ना, आम्हाला पकडून आणलं तेव्हा ते पोलीस आणि हे त्यांनी सगळं काहीच ठेवलं नको. तुला दुपारी जेवण करणार तर तांदूळ नव्हते, सगळं म्हणजे झेंडे आहे का कुठं पिस्तुलाचा
लपवली आहे का म्हणून सगळं नाश धूश केलेली, कपडे हे ते सगळं त्याने. तर झालं, तिला यंदा कन्या छात्रालय त्या अनाथाश्रमात ठेवली कोल्हापूरला. झालं, दोघींचं हे झालं नाही. माझं व्यवस्थित चाललेलं तिकडे. मला होमगार्डमध्ये जायचं होतं. मग मी त्यांना सांगितलं होतं मी होमगार्डमध्ये जाणार, बंदुकीचं शिक्षण घेणार, मी परत पृथ्वी ज्यांना मारायला जाणार. तेव्हा हे असतं नव्हे तरुण असल्यावर. तशा शाळेत मला घाला असं गोऱ्यांना सांगितलं होतं. बरं म्हणायला लागले ते. हां. आणि मग ते सांगत होते हिला शिकू द्यायचं पाहिजे तेवढं शिक्षण द्यायचं, हिला कुठं सोडायचं नाही. हां सांगितलं होतं गोऱ्याने. माझी झाले 8वी फक्त 3 महिने झालेली. 7वी झाल्यावर, 7वी म्हणजे आता आमची SSC कळणार. 8वी झाली ना, 3-4 महिने गेले होते मी काय केलं, अगोदर मला टीचर मला व्हायचं नव्हतं, मला डॉक्टर व्हायचं होतं. पण कोणती डॉक्टर नाही आहे का, आता कोणती डॉक्टर होय. टीचर कशाला झाले मी सांग. माझे 2 भाऊ वार लावून शिकत होते. रानडे गुरुजींनी 7-8 मुलांना सावंतवाडीला ठेवलं होतं, सांगलीला ठेवलं होतं. सांगलीला होते माझे भाऊ दोघे. ते तुझ्या घरी एक दिवस जेवायचं, त्याच्या घरी एक दिवस, त्याच्या घरी एक दिवस, असं आठवड्याचं हे वार लावून गेले आणि ते शिकत होते. त्याच्यानंतर बहीण तिथं अनाथाश्रमात. एक बहीण होती, ती तशीच होती. म्हणजे शिक्षण नाही, बंद नव्हे. म्हणजे मला शिकायला मिळालं नाही. मला भावंडांना शिकवायचं ही जिद्द होती मला. नंतर मी लवकर नोकरी कुठे मिळते, हे शिक्षका हे झाल्यावर ट्रेनिंग करून SSC झाली ना, तर 7वी झाली ना म्हणजे ट्रेनिंग कॉलेजला प्रवेश मिळत होता टीचर ट्रेनिंगला. मी त्याचा प्रवेश घेतला. 2 वर्षांचा कोर्स होता, केला मस्तपैकी. होय, तिथं तुला आम्ही पैसे देत नव्हतं ना. संडास धुणे, भाकऱ्या करणे, झाडू मारणे, पाणी भरणे, ताट घासणे, सगळं पाणी सगळं करावं लागत होतं, कारण आम्ही पैसे देत नाही. आणि माझा मुख्य मूलोद्योग शेती होता ट्रेनिंग कॉलेजला. शेतातही राबायचं. 20 जण होतो आम्ही, पण गरीबच होत्या सगळं. गटारं काढणं, किती गटारं काढत होते, सगळं केलं. कळणा या हाताने अगदी माझ्या पुरुषापेक्षा सुद्धा घट्ट आहे माझे हात. तर अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित झालं. मी बऱ्यापैकी पास झाले. तिथं नाव कमवलं. होमगार्डमध्येही मी पहिली येत होते, तिथंही हे झाले. आणि आता सगळं शिक्षण झाल्यावर तिथं ठेवत नाही. आता कुठं जायचं, गोव्याला तर जायला येत नाही, गेलं तर पकडणार मला. कुठल्या शिरोबावली महिने नेलं मला आपल्या घरी. तिथं गेलं, नोकरी बघायची ना. आता नोकरी त्याच्या ओळखीनं वगैरे किती ठिकाणी गेले मी नोकरीचे बघायला. 10,000 रुपये मागितले. माझ्याकडे 10 कवड्या पण नव्हत्या, कसे 10,000 रुपये देणार. तिकडं तसंच होतं रे. आता इकडं लोन आलं ते. तर झालं, काय करणार मला काहीच सुचत नाही झालं. SSC केली, बरी नोकरी मिळाली पाहिजे. बाहेरून बसले, हिंगण्याच्यात स्कूलमधून बसले, पण अभ्यास केला. पण SSC झाले, ट्रेनिंग कॉलेजचं हे गेलं, सगळं केलं, पण नोकरी मिळेना. शेवटी त्यांनी काय केलं, बाबा आडाव नावाचे एक डॉक्टर होते, ते सोशल वर्क सगळे. ते आता जे गोरे लिमये हे बाबा आडाव सगळे सोशल वर्कर. तर त्याने एका खेड्यात मॉन्टेसरी काढले. शिक्षण बघ किती आहे मला, पण मॉन्टेसरी शिकून लागले. कळणार, तिथं माझी नेमणूक केली. काय 100 रुपये काय किती देत होते मला आठवत नाही आता, असो तितके तरी. आणि नंतर काय केलं, नोकरी मिळाली म्हणून मी भावंडांना आणलं. त्या भावांनाही दोघांही आणलं, ह्या बहिणीलाही आणलं, आणि घरी एक बहीण होती, 2 बहिणी होत्या त्यांनाही आणलं. नोकरी काय 100 रुपये. मग काय आल्याने काय 8-10 दिवसांनीच पैसे संपले. शेवटी काय करणार, ट्युशन. एक देवानं पाठवलेला एक हॉटेलचा मालक आला, अगरवाल. आणि बाई म्हणायला लागला, ह्या माझ्या मुलाला तुम्ही
ते चांगलं करून द्यायला पाहिजे. आजपासून तुमच्याकडे हा तर 100 रुपये देत होता. हो ना. त्याच्यात नात्यातले आणि ट्युशन आणि जिथं आम्ही राहत होतो हडपसरला त्या मालकाच्या ओळखीनं आणि ट्युशनं बघितली. आणि काही सांगत नाही. 7.5 ते एक सायकल घेतली. कसली हे नव्हे, कोरी नव्हे. ते सोशल वर्कर एक बाई होती, तिनं चालवून जुनी झालेली ती एक सायकल. मला मी म्हटलं शिरूभाऊ मला एक सायकल घेऊन द्यावं. ती सायकल घेतली 100 रुपये. कारण ती त्या सायकलनं प्रवास करू लागले. त्याच्यानंतर मला त्या बाबा आढावने आणि एक तरी मुंडवा म्हणतात तिथं काढून दिली. म्हणजे रुटीन असं होतं. 4 वाजता उठत होते मी. 4 ते 5 पर्यंत घरात सगळं काय खाणं पिणं त्यांचं करायचं. 6 पर्यंत तयार व्हायचं. 7 ते 10 ट्युशन. 7:30 ते 10 पर्यंत ट्युशन. 10:30 ते 2 पर्यंत एक शाळा. 2 पर्यंत 2:30 ते 5:30 5 मैलावर मुंडवा शाळा, मुंडव्याची शाळा. आणि तिथून 5:30ला सुटल्यावर मी पुण्यात जात होते. सौदी क्लास SSCच्या सौदी क्लास 6ला टच व्हायला पाहिजे होतं. सौदी क्लासला जात होते. 6ला 9ला सुटत होतं तो रात्री. बरं तुम्ही 9 वाजता तिकडून 5 मैल परत घरी. 15 मैल होत होते सगळे दिवसभर. मुलं एखादी झोपत होते. तिथं काय आहे तर बघत होते, ते खात होते. काय होत होतं, शाळेतून जाताना 2 गाडे होते भेळीचे, विद्यार्थ्यांच्या बापाचे. बाई भेळ घ्या तुम्ही एवढी घ्या हो म्हणून जाता मला ते ह्यात घालत होते बॅगमध्ये. कधीतरी 1-2 दिवसांनी त्यांना देवानं काय सांगितलं होतं मला माहीत नाही. आणि ती भेळची पुडी मी खात नव्हते. अरे त्यांना कोण देणार, भावंडांना आम्ही खाल्ली तर असं मी ती घरी आणत होते. घरी आणून मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगत ही भेळ तुम्ही खा ना मधल्या या त्यांना सांगत होते. आणि मी मुंडव्याला जात होते ना, तिथं एका विद्यार्थ्याची आई बकरीचं दही आणि त्याच्यात इतका भात. बाई एवढं घ्या हो तुम्ही, उपाशी आहे तुम्ही घ्या हो. पण ती शाळा सुटल्याबरोबर आणि मला वेळ असत नव्हता. पण ते बका ते खात होते आणि जात होते शाळेत. असा माझा पुण्यातला रुटीन. हो. पुण्यात केवढं कितीपर्यंत झाला रुटीन? केवढे वर्ष झालं पुण्यात मी 3-4-5 वर्ष राहिले. 4 वर्ष राहिले. हो 4 वर्ष राहिले. नंतर मी परत आला गोवा. नंतर स्वतंत्र झाला गोवा. स्वतंत्र झाल्यावर काल तुम्ही विचारलं होतं मला कसं वाटलं तुम्हाला, पण मी नव्हते इथं. मी पुण्यात होते. आणि पुण्यात लगेच स्वतंत्र झाल्यावर मला यायला मिळालं नाही, कारण मुलांचं अर्धवट शिक्षण होतं ना. त्यामुळे ते पूर्ण करून सगळं जाग्यावर घालून नंतर आले. ऑगस्टमध्ये जुलै ऑगस्ट महिन्यात आल्याशी वाटतं मला. त्यामुळे मला हे बेळगाव कारवार सगळं खाली उतरलं. 4थी झालेले टीचर, 5वी झालेले टीचर. पाणी लोणी गोणी मनाला फळ्यावर येते मनाला पाण्याचं पाणी म्हणाला ते मनाला करणं. आणि ते आमचे हेडमास्तर आणि आम्ही त्यांच्या हाताखाली. आणि उशिरा आम्ही लागलो. सिलेक्शन ग्रेड आम्हाला नाही, कारण ते रिटायर होईपर्यंत आम्हाला मिळणार नाही. ते कधी रिटायर झालं नाही की भिरव उतरला होता ते गोव्याला. त्यामुळं आम्हाला गोव्याच्या माणसांना कसला तसा फायदा नाही. असं नाही, काही हरकत नाही. पोटापुरता आम्हाला मिळत होतं, आम्ही समाधानी होतो. ताईंचा जो गोव्याचा प्रवास आहे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.